आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि मी बोलते ना सुजितशी, तो तुझ्या नोकरीचं करेल. हा एक मिनिट स्वानंदी, मला वाटतंय तू हे असं दुखणं अंगावर काढू नकोस. डॉक्टरांशी बोललोय, ते येत आहेत आता. तू काळजी करू नको, ते तुला चेक करतील आणि औषधं देतील. काय? अहो पण सुजित सर. हो, इतका का शॉक? स्वानंदी, तुला बरं वाटत नाहीये म्हणून मी डॉक्टरांना बोलवलं, एवढंच आहे. सुजित, तू उगीच इतका त्रास घेतलाय सरे. मी म्हणाले ना, एक्झर्शनमुळे होतंय तिला हे सगळं. मी एक काम करते, माझ्याकडे गोळी आहे, मी गोळी देते तिला, तिला बरं वाटेल. हा, आलेच मी. संचिता चिल, तू असं जनरल काही औषध देऊ नकोस तिला, त्याने तिला अजून त्रास व्हायचा. स्वानंदी, माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, ते येतील, चेक करतील आणि मग योग्य काही ते औषध तेच देतील तुला. ओके? बरं ठीक आहे, तुम्ही बोलत बसा. सुजित, मला खूप काम आहे. अरे आलेच मी. हा, परमेश्वरांच्या नशिबात काय लिहून ठेवलं काहीच कळत नाही. एकामागून एक धक्कादायक गोष्टी घडत चालल्या, पण परमेश्वर तिला यातनं बाहेर पडण्याचं बळ देव. बस. स्वानंदी मेंटली अजिबात स्टेबल नाही. सतत आईची आठवण काढून रडत असते. मला कळत नाही हे मी तिला कसं सावरू. आपण असं म्हणून चालणार नाही. आपण कुटुंब बनून तिला साथ द्यायला हवी. स्वानंदीचं खरं तर कौतुकच वाटतं मला. आपल्या घरासाठी, आपल्या घरच्यांसाठी स्वतःचं घरदार सोडून ती इथे मुंबईत आली नोकरी करण्यासाठी. बहिणीच्या लग्नासाठी पैसे जमवले, इतकी मेहनत केली, आणि या प्रेग्नन्सीच्या न्यूजने बहिणीचं लग्न मोडलं. आई गेली. पण मला माहिती आहे स्वानंदी कणखर आहे. ती या सगळ्यातनं बाहेर पडणार. माणूस संकटात एकटा पडला ना की संपून जातो. पण आपण स्वानंदीला एकटं पडू द्यायचं नाही. तिला आधार द्यायचा, तिची साथ द्यायची. हॅलो मणी सर. हॅलो जेसी, मी पोचलो इथे हॉस्टेलच्या बाहेर. हा, मी आलेच. काय झालं? इतकं अर्जंटली बोलवून घेतलं? मला स्वानंदी बद्दल तुमच्याशी जरा बोलायचं. काय? बोला ना. मणी सर, मला स्वानंदीची खूप काळजी वाटते हो. मला कळत नाहीये पुढे काय घडणार आहे. अशा परिस्थितीत अशा प्रेग्नेन्सीच्या परिस्थितीत तिने स्वतःची काळजी घ्यायला हवी. काळजी तर मलाही वाटते. मला कळत नाहीये मणी सर, मी बरोबर बोलते की चुकीचं. पण मला असं वाटतं की स्वानंदीने हे मूल जन्माला घालू नये. मणी सर, हे खूप कठीण आहे, खूप कठीण. तर ऑलरेडी तिच्याकडे जॉब नाहीये. आय मीन, आता ती गेली आहे सुजित सरांकडे, पण जॉब मिळाला तरी पुढच्या काही महिन्यांनंतर तिला काम करणं कठीण होणार आहे. बरोबर बोलतेय तू. देव पण काय परीक्षा बघतोय. आई होणं प्रत्येक स्त्रीसाठी एक सुखद अनुभव असतो. स्वानंदीच्या बाबतीत मला तब्येतीची काळजी वाटते. तिच्या तब्येतीची काळजी वाटून काय उपयोग? निर्णय तर तिचा असेल ना.
आणि मला असं वाटतं की अबॉर्शन हा बेटर ऑप्शन आहे. नाही जेसी, तुला काय वाटतं स्वानंदी तयार होईल? ते मला माहिती नाही, पण आपण तिला अवेअर तर करू शकतो ना. आपण चर्चा करण्याऐवजी त्यांच्याशी बोलू, त्यांना समजावू. त्यांनी हे मूल जन्माला घालणं म्हणजे त्यांच्यासाठीच आगीतून उठून खुपाट्यात पडण्यासारखं होईल. अर्थात त्यांनी जो कुठला निर्णय घेतला त्या निर्णयात आपण त्यांच्या सोबत राहू, तर त्यांनी तो निर्णय भावनेच्या भरात किंवा अविचाराने घ्यायला नको. अरविंद चल 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 उठ उठ उठ. अहो कुठे? अरविंद काहीतरी करायला लागेल, नाहीतर सुजितला कळेल सगळं. मी जे मगाशी बोलले ना ते, त्याने डॉक्टरांना सुद्धा बोलावलंय. तू चल उठ, चल 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 चल. अरे चल रे चल 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 चल. हो मॅडम 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 हे बघा, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मला नका ना तुम्ही या सगळ्यात खेचू. अहो मला काही मदत नाही करता. अरविंद ऐक ना, हे बघ तुला काही नाही करायचंय, तुला फक्त होला हो म्हणायचंय, कळलं? दॅट्स इट. बाकी सगळं मी करेन. हा मी करेन सगळं. ओके चल चल. हो मॅडम 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 नको ना नको ना, प्लीज प्लीज प्लीज, मी तुमच्या पाया. एक मिनिट, मी डॉक्टर स्वाती. मला सुजित सरपोतदारांनी बोलवले. कुठे भेटतील होते? तिकडे कॅबिन आहे त्यांची. थँक्यू. डॉक्टर हो मॅडम. डॉक्टर डॉक्टर सुजितने तुम्हालाच बोलावलंय का? हो. अच्छा. अरे अरे काय होते काय ना? काय झालं? चक्कर चक्कर येते. चक्कर? अरे बापरे, यांना इथे बेंचवरती बसवाल? नाही इथे नको इथे नको. आपण त्या रूम मध्ये जायचं का? आतमध्ये बसायला चांगलं व्यवस्थित आहे. चला 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 मॅडम चला आतमध्ये चला. आई गं. आरामात. सावकाश. या या ना बस. तिथे बसवा त्यांना. हो मॅडम सावकाश मॅडम. हा इथे बसा. आरामात आरामात. मी चेअर देऊ का तुम्हाला? एक मिनिट. हे घ्या बसा. हा. सुजित सरपोतदारांनी जिच्यासाठी कॉल केला होता त्या तुम्हीच का? मी 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 मीच मीच आहे. आई गं.